बस 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 बस। रेस से मुझे याद आया, our life is race from birth till end. We are used to run behind things. जैसे बचपन में चॉकलेट के पीछे भागना, जवानी में पैसे के पीछे भागना और बुढ़ापे में बच्चों के पीछे भागना। बस यार दोस्तों, प्लीज फिर से बोर मत कर। ओए, To show the real life race, I would like to call on stage our next performer for drama named Sharayat. नमस्कार, ट्वेंटी ग्रुप तर्फे शर्यत नावाची ही एकांकिका सादर करत आहोत. नमस्कार. थी जो बगल में बैठी थी, ये कुछ डॉक्टर थे जो मेरी माँ थी, बाप था, बनारस की गलियां थी, और ये एक हमारा शरीर था जो हमें छोड़ चुका था, और ये एक हमारा सीना था जिसमें अब भी आग बाकी थी. हम उठ सकते थे, पर किसके लिए? हम चीख सकते थे, पर किसके लिए? मेरा प्यार जोया, बनारस की गलियां, बिंदिया, मुरारी सब मुझसे छूटा, पर अभी किसके लिए? मेरे सीने की आग या तो मुझे जिंदा कर सकती थी या फिर मुझे मार सकती थी. पर सलाह भूखे कौन फिर से मेहनत करे दिल लगाने को, दिल तोड़वाने को. अबे कोई तो आवाज देके रोक लो. ये लड़की जो मुर्दासी आंखें लिए बैठी है बगल में, आज भी हम बोल दे तो महादेव की कसम वापस आ जाए. पर नहीं. ए जाऊ दे, त्याचा मूड नाही, पण माझा मूड आहे जगायचा. चला ऑपरेशन करणार. हाय, हाउ आर यू? ओळखलं मला? नसेलच ओळखलं. अहो मी तोच, ज्याला बदलण्यासाठी तुम्ही नेहमी झटत असतात, ज्याच्या सोबत चालण्यासाठी तुम्ही नेहमी धडपडत असतात. नाही नाही ओळखलं? अहो मी काळ आहे, काळ. मैं समय हूं, आय एम द टाइम. मला अशा या लुक मध्ये पाहून तुम्हाला अजिबात आश्चर्य वाटलं नसेल ना? तुम्हीच बोलत असतात काळ बदललाय. नाही, जो माझ्याशी मैत्री करतो मी त्याच्या मुठीत राहतो, पण ज्याचं माझ्याशी जुळत नाही त्याची मात्र माती होते. फार बोलतोय ना मी? नाही, मी तसं फार वेळ कुणासाठी थांबत नाही, पण आज मात्र थांबायची इच्छा झालीये. काय? कुणासाठी? याच्यासाठी. हा सतत आयुष्यभर माझ्या पाठी असायचा, पण मी मात्र याला कधी सापडलोच नाही. बोलण्यात जास्त वेळ घालवण्यापेक्षा आपण याच्या जन्मापासूनचा प्रवास बघितला तर? चला तर मग रिवर्स. देवा वाचव रे मला आज क्लीन बोर्ड लावण्यापासून. देवा आईला हॉस्पिटल मधले देव बोलतात की काय? देव नाही काय, मी वॉर्ड बॉय देवेंद्र तांबे. बायकोची आज पहिली डिलिव्हरी आणि तो म्हणजे आतमध्ये आहे ती तुमची बायको आहे का? हो? अहो आतमध्ये काहीच होत नाहीये. अरे यार झाल्या, अरे यार झाल्या घालतोय मी, आणि तू मला टेन्शन देतोय. अरे हा विचार तिला गरोदर करण्या अगोदर करायचा होता. आलं बाबा एकदाच. हा घ्या 12चा. 12चा? 12चा म्हणजे 12 वाजून 12 मिनिट 12 सेकंदाचा. अहो पण आता तर 1:30 वाजलाय. अले खूप उशीर केला रे आईला. डॉक्टर, बाळाची आई? आई गेली गेली गेली. नाही. आता तुम्हीच त्याची आई आणि तुम्हीच त्याचे बाबा. अरे चल आईकडे जाऊया, चल 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 चल.
कधी शिकणार? त्याला कार्ट म्हणू नका, शिकेल हळूहळू, लहान येतो. मला गोष्ट सांगा ना. अरे तुझ्या वयातली पोरं शाळेत जाऊन शाळेतल्या गोष्टी करतात आणि तू कसली गोष्ट घेऊन बसलाय? त्याला सांगतो बाळा, कोणती गोष्ट सांगू तुला? हॅरी पॉटरची सांगू का छोटा भीमची सांगू? नको, ती आम्ही टीव्हीवर बघतो. मला वेगळी गोष्ट सांगा. आई बाबांना काहीच येत नाही. सांगतो बाळा, सांगतो तुला. आज की नाही तुला एक वेगळी गोष्ट सांगतो. एक असतो कासव, एक असतो ससा. कासव आणि सशाची लागते एकदा शर्यत आणि शांत बसा. हा, गुड मॉर्निंग. आली वाटतं माझी मुलं. हा, चला आता माझ्या प्रश्नाची उत्तर द्या. चला. हा, ए फॉर, बी फॉर, सी फॉर, डी फॉर डॉन्की. साइड सब कुछ. बाळा, फार हुशार दिसतोयस रे. कितवीत आहेस? अरे आता ऍडमिशन आणलंय सर त्याला. एवढा मोठा घोडा झाला ना, आता ऍडमिशनला घेऊन आलाय. बाळा, तुला फार शिकायची इच्छा आहे का रे? अरे शिंकायची नाही रे, शिकायची. हो ना. हा, चल ये बस मग. चल. हा, बस. त्याला नीट शिकवा. आता घर गाठा. बस. गुड मॉर्निंग. चला. हा, हिरवे हरित तरुणांच्या आणि या मखमलावरती तू गोटे खेळतो रताळ्या. चल. गोट्या नव्हतं खेळत मी, कविता ऐकत होतो गुरुजी. अरे गोटे खेळत होता तू मखमलीवर. कविता ऐकत होतो, कविता. मला माहिती आहे गोटे खेळत होता. चल बस इथं. बघतो तुला 10वीच्या परीक्षेत. बस इथं. मराठीचा पेपर. आईला आता पेपर जाऊ दे. मराठीचा पेपर संदर्भाचे स्पष्टीकरण लिहा. चोखोबाचा उसा राहिला ना डोंगा, माळावारी गंगा तीर्थ झाली. ऊस तर गोड असतो, मग गंगेचा आणि उसाचा काय संबंध? हा, गंगेचं पाणी उसाला दिलं असेल असं म्हणत असेल सरांना. बरोबर. टाइम आउट. बाकीच काय माहित नाही. टाइम आउट. एक तर पेपर गेला, आता दुसरा हिंदीचा पेपर. अपने स्कूल संबंधी तक्रारी पर अपने मुख्याध्यापिका को पत्र लिखे. हाँ, हे मस्त है. गपरे. हाँ, प्रिय मुख्याध्यापिका प्रतिमा. सॉरी. प्रिय मुख्याध्यापिका प्रतिमा जी, सादर प्रणाम. हमें खूब तकलीफें है. शिक्षक हमें वर्ग में वेगस IMP देते हैं और परीक्षा में भलतेज आए प्रश्न विचारते. पेपर लिखने को 3 घंटा पूरा नहीं होता क्या? इसीलिए हम ऐसे. ओ सर, लिहिली फाटली. टाइम आउट. काय फाटली? पुरवणी फाटली. टाइम आउट. बापरे. आता हिंदीचा पण पेपर गेला की राव. जाऊ दे. अरे एका विद्यार्थ्यानं काय लक्षात ठेवायचं? हिंदी का मराठी? फेसबुकचा पासवर्ड का मॅथचा स्कोर? आणि तो कर्ण बीजगणितमध्ये असतो का महाभारतात असतो? XY की YZ? डोक्याची YZ आले राव. दहावीचा पेपर तर पास झालो, पण आता साईड कुठली घेऊ? अरे डोक्यात झालाय केमिकल लोचा. कहा जाऊये? मैंने नहीं सोचा. अरे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 ठरलं. बाबा या. सर आत येऊ. बस. अजून किती आत येणार आहे? आणि बोला काय काम आहे? सर
ऍडमिशन घ्यायचं सर, ऍडमिशन. वा वा वा, पार गावातला तरी ऍडमिशन घ्यायला आलाय. सर मला पोराला सर, माझ्या पोराला ऍडमिशन. याला टक्केवारी किती तर तुला? टक्केवारी हा 50%. 50%. मग आमच्याकडे सीट खाली नाही. बाबा बाबा सीट भेटली. सीट भेटली. आले तोंड घेऊन 50% घेऊन सीट भेटली. सीट नाही आमच्याकडे 50%ला. सीट नाही नाही सीट. चलो मग आता काय. 1 मिनिट बाबा 4 मिनिटं झाली. 4 मिनिटं झाली. इकडे या. रेट कार्ड तर माहितीच असेल तुम्हाला. रेट कार्ड हा. नाही माहिती. कॉमर्ससाठी 50,000 रुपये, BSc साठी 1 लाख रुपये आणि इंजिनिअरिंगसाठी फक्त 2 लाख. सर पण डोनेशन झालं. डोनेशन तुम्ही डोनेशन कसं काय घेता? मी भरतो मी बा. अरे रताळ्या, डोक्यात येणार कर तू जरा. अरे डोनेशनवर तर आपलं नेशन चालतं. अरे मी भरतो डोनेशन. अजिबात नाही. बाबा तुम्ही डोनेशन आता मी 2 भरणार. 2चे 4, 4चे 8, 8चे 16. बिल्डिंग इकडे की सी बिल्डिंग इकडे. हाय, चल बाय. अरे मी प्रकाश. मी सूर्य. अरे वा, सूर्य आणि प्रकाश. वा वा. मी मंग्या. मी भांड्या. आणि मी अरे लाडू. कुठली डिव्हिजन? डी डिव्हिजन. डी. अरे वा, पहिल्याच दिवशी तुमच्यासारखे मित्र आहे. सेम डिव्हिजन. प्रिन्सिपलचं केबिन कुठे आहे? प्रिन्सिपलची केबिन ना, प्रिन्सिपलची केबिन. इथून सरळ जायचं. लेफ्ट राईट. इथून सरळ जावा, दुसरी केबिन. चाय कम पाणी. 1 2 3 4. 4 चहा आणि 4 क्रीम रोल. मला कोण? अरे घेतलंय ना. 4 चहा आणि 4 क्रीम रोल आणि पैसे पक्या देणार. हा. मी का देणार? अरे एवढे वर्ष तूच दिले ना, आता शेवटचं वर्ष आहे, तूच देऊन टाक. बरं ठीक आहे, चल दिलं. अरे पक्या, ती बघ सूर्य काय ते. त्याला दे. ए, सूर्य का काय? सूर्य का? सूर्य का नाही म्हणायचं, वहिनी म्हणायचं. आपल्या पक्याला राग येतो, असं नाही म्हणायचं, वहिनी म्हणायचं. हा. अरे हा बघ. अरे फेसबुक आणि व्हॉट्सअपचा जमाना. चिठ्ठ्या काय लिहित बसलाय तू? चिठ्ठ्या. खूप झालं काय? आता तू पक्या आम्हाला सांग, तिला विचारणार आहेस का नाही? नाही मी नाही विचारणार. तसंही शेवटच्या वर्षाने आज तसंही व्हॅलेंटाईन आहे. पक्या, आज विसरूनच टाक. काय पण होऊन जाते, आर नाही तर पार. काय? अरे खूप झाले सूर्य तारे, खूप झाले नदी नाले. सांग तिला तुझ्या मुठीत आहे स्वर्ग सारे. पण मला स्वर्गात नको पाठवू. अरे पक्का ती बस सूर्य का इकडेच येते. अरे विचार ना जा. मी नाही विचारणार. अरे विचार रे. मी नाही विचारणार रे. अरे विचार रे. विचारू? अरे पक्या, हिम्मत आहे मर्दा, तो मदत आहे खुदा. जा विचार. म्हणू दे, मी नाही विचारणार. अरे आयुष्यभर काय तिला बघतच बसणार आहे का? विचारून टाक ना. हो तर हो, नाही तर नाही. विचारू? तर विचारतो. बेस्ट ऑफ लक. अरे मला प्रपोज मारायचा आहे, तुला नाही. ती कोणाशी बोलते? कुणाला माहित? कुणाला माहित काय बोलते ती? काय बोलते? अरे कुणाला माहिती म्हणजे काय? अरे तू नेमकं काय करायचं ठरवलंस आता? मी तिला आता प्रपोज मारणार नाही. मी एकच ठरवलंय,
आधी इंजिनिअरिंगची डिग्री घेणार काय, आणि इंजिनिअरिंगची डिग्री घेतल्या घेतल्या घरात जाऊन तिच्या बापाला तिचा हात मागणार. ए चाय कम पाणी, सगळ्यांना आपल्यातर्फे चहा आणि क्रीम रोलची पार्टी. पार्टी रे पार्टी. कशाची पार्टी रे कुणाल? अरे कशाची म्हणजे, सुरेखाने आपल्याला हो म्हणलं ना. हॅलो हॅलो, सुरेखा बोलते. हा पक्याला पटलेली नाही. अरे हा बघ सेंटिमेंटल. ए रातारे इकडे बस, तू इथं बस. अरे काय माणूस आहे तू. अरे एक गेली तर दुसरी. अरे पण कधी येणार? वेळ आली होती, येईल ना बाळा. अरे पण वेळच येत नाही ना. अरे इंजिनिअरिंग करताना जर्नल्स, प्रॅक्टिकल्स, लेक्चर्स, असाइनमेंट्स करता करता तिला विचारायचं राहून गेलं रे. कधी विचारणार? माझं खूप प्रेम होतं रे तिच्यावर. रात्रंदिवस डोळ्यावर फक्त ती दिसायची. खूप प्रेम करायचो. पण अरे पक्या, वेळेत गुरफटल्यांचं असंच होतं. आकाश आणि जमिनीचंच बघ, त्यांच्या नशिबात फक्त एकमेकांकडे बघणंच असतं. पण मी माझं नशीब बदलणार. मी ठरवलं, आधी नोकरी आणि मग छोकरी. सर मी इंजिनिअरिंग केलंय सर. तुमच्याकडे जॉब व्हॅकन्सी आहे का? इंजिनिअरिंग केलंयस? हो सर. एक्सपिरियन्स आहे का रे तुला? नाही सर. अरे मग आमच्याकडे फ्रेशर्सला हे नाहीये, सॉरी. थँक्यू सर. सर मी इंजिनिअरिंग केलंय सर. आणि सर मी माझं डोकं खूप चांगल्या प्रकारे वापरतो. अरे पण आम्हाला डोकं न वापरणारे लोक पाहिजे. आय एम सॉरी. थँक्यू सर. सर मी इंजिनिअरिंग केलंय सर, आणि मी माझं डोकं अजिबात वापरत नाही. अरे आम्हाला इंजिनिअरिंग मध्ये करून डोकं न वापरणारी लोक नको. सॉरी, आय कांट. थँक्यू सर. सर मी IT सेक्टरमध्ये इंजिनिअरिंग केलंय. मला जॉब भेटेल का? तुमच्याकडे व्हॅकन्सी आहे का? वा, तुम्ही फारच आयटीत आला. हो पण आता आमच्याकडे व्हॅकन्सी नाही. व्हॅकन्सी आल्यावरती फोन कर. सॉरी. थँक्यू सर. सर मी सॉरी सर इंजिनिअरिंग केलंय, पण आता इंटरव्ह्यूला येताना घाई गडबडी आणि सर ट्रॅफिक लागली. सॉरी सर, उशीर झाला सर. उशीर झाला म्हणजे काय? तुम्हाला वेळेचं अजिबात महत्व नाही. आम्हाला नको असले क्लायंट. सॉरी. थँक्यू सर. हो प्रकाशराव, ही फाईल घ्या आणि रिपोर्ट तयार करा लवकर. प्रोजेक्ट रिपोर्ट आता? हो. अहो मागच्या महिन्याचे सेल किती कमी झाले माहितीये का तुम्हाला? कमी? ओ सर 5 लाखाचं टार्गेट होतं आणि मी 6 लाखाचा सेल केलाय. असं का म्हणताय सर? असं म्हणतोस? हो. अरे पण ह्या महिन्याचा सेल किती माहितीये? की 10 लाख. 10 लाख? सर ते आजचं काम उद्या करतो ना सर. पाठीमागचं पण काम पेंडिंग घ्यावं सर. काय हे प्रकाशराव, तुम्हाला वेळेचं अजिबात महत्व नाही. आयुष्यात जर पुढे जायचं असेल ना, स्पीड वाढवा प्रकाशराव, स्पीड वाढवा. काय स्वप्न आहेत तुमची? स्वप्न तर 101. ह्या शहरापासून लांब एक टुमदार असा बंगला, बंगल्याच्या बाहेर एक आलिशान कार, आणि कारच्या बाहेर बाजूला सुंदरशी बायको. हो हो, वा 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 प्रकाशराव. गाडी, बंगला, बायको हे सगळंच दिसलं हो. पण यात तुमचे बाबा मात्र कुठे दिसले नाही. बाबा? बाबा जेवलात का बाबा? बाळा आज माझी थोडी तब्येत ठीक नाही रे बाळा. तुम्हाला किती वेळा सांगितलं माझी वाट बघू नका, जेवून घेत जा. का ना जेवलात? बाळा घरात जेवण बनवायला आहे तरी कोण बाळा? जेवण नाही का बनवलंय? असू दे, मी पिझ्झाची ऑर्डर दिली, तो येतच असेल. चला आपण दवाखान्यात जाऊ. चला. नको बाळा, खरंच काळजी करू नको. 2 तासापूर्वीच ॲम्ब्युलन्सला फोन केलाय, येईलच आता इतक्यात. 2 तासापूर्वी? आणि बाळा त्या माझ्या गोळ्या आणल्यात का तू? कुठल्या गोळ्या बाबा? विसरलो मी. बाळा किती धावपळ करतो, आराम कर जरा बाळा. कधीतरी घरात येत जा, निवांत बसत जा. धावपळ? बाबा धावावं लागतं, आणि ते ससाच्या वेगाने. जर थांबलो ना तर त्याचाही हरलेला ससा होतो. अरे काय करणार? अरे पण बाळा तुझं सगळं बरोबर आहे, पण शर्यतीत नेहमी कासव जिंकतो. तुला गोष्ट सांगितलेली आठवत का रे बाळा? कासव?
बाबा, कासवाचा वेग आहे ना, तो ह्या जो वास्तव आहे ना, वास्तव त्याच्या कधीच हद्दपार झालाय. गोष्टीचं ठीक आहे, पण वास्तवाचं काय? बाळा, पण शर्यतीत नेहमी कासव जिंकतो. आणि नेहमी तुला मी सांगितलंय सशाच्या वेगाने पळत जा. आणि तू सशाच्या वेगाने पळता पळता कधी माझ्यापासून दूर निघून गेला. मलाही कळालेलं आहे बाळा. बाबा, मी तुमच्या सोबतच आहे बाळा बाबा. बाळा, या एका खोलीत राहण्याला तू सोबत राहणं बोलतो बाळा. पण बाबा, जॉब ते अरे काम- बाळा बाळा, आता खरंच राहून दे बाळा. आता खूप वेळ झाली आणि तसंही तुझं वय झालंय बाळा. लवकर लग्न कर आणि सेटल हो बाळा. लवकर लग्न कर, सेटल हो. बाबा, असं नका बोलू. आता आहे ना, माझं प्रमोशन होईल, पगारही वाढेल. आणि मलाही वाटतो बाबा की माझेही दोन चार मुलं असावी, माझंही लग्न व्हावं, माझंही हनीमून व्हावं. पण सुंदर मुलगी नको मिळायला काय? बाबा 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 बाबा, बोला ना काहीतरी बाबा. बाबा बोला ना बाबा. बाबा बोला ना. हा, ती सशा कासवची गोष्ट सांगा ना बाबा. बाबा, ते कासव कसं काय जिंकतो बाबा? आणि ससा पुढे काय करतो? बाबा बोला ना, मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत बाबा. बाबा बोला ना काहीतरी बाबा. थोडं बाबा, ॲम्ब्युलन्स आली बाबा, ॲम्ब्युलन्स आली. आपण जाऊया दवाखान्यात. पिझ्झा आणि ॲम्ब्युलन्स? बाबा बाबा. तेच का? हा बोला ना. मी तुला घरी येते तुला भेटायला. हो या. अगं ऐकतेस का? आपल्या लग्नाला 2च दिवस बाकी आहेत. भेटू ना आपण 2 दिवसांनी. मला तुला काही सांगायचं, ऐकतेस का? हा बोला ना. ऐकतेस ना? हो हो बोला. आय लव. नमस्कार. मुंबई शहरात संपूर्ण करण्यात आले. संख्या अद्याप समजलेली नाही. मात्र मदत कार्य अजूनही चालू आहे. पण पोलिसांच्या प्राथमिक तपासणीतून असे सिद्ध झाले आहे की हा बॉम्बस्फोट घड्याळाने करण्यात आला, म्हणजेच टाइम बॉम्बने. अधिक माहितीसाठी पुन्हा भेटू. धन्यवाद. काय प्रकाशराव, कसं वाटतं मेल्यावर? ए, काय बोलतोस तू? हे आयुष्यभर तुझ्या पाठीमागे धावत पळत राहिलो आणि आता कुठे 2 सुखाचे क्षण भेटणार? तोच तू शेवट केलास. माझ्या मृत्यूची फार घाई केलीस असं वाटत नाही का रे तुला? अजिबात नाही. आम्ही प्रत्येक गोष्ट ही वेळेवरच अरे करतो. हा, म्हणे आम्ही प्रत्येक गोष्टी वेळेवर करतो. माझ्या आयुष्यात काय केलंस वेळेवर सांग ना. काय केलंस? त्याचा माझ्याशी काय संबंध? मी फक्त तुझ्या जन्म आणि मृत्यूची वेळ ठरवतो, बास. अरे आता कुठे वेळ हाती येत होती? आता कुठे 2 आनंदाचे क्षण जगणार? तोच तू डाव साधलास. अरे निवांतपणे 2 सुखाचे क्षण जगणं पण माझ्या नशिबात नाही का रे? अरे आहेत ना, म्हणून तर तुला पुन्हा मानवाचा जन्म मिळतोय. चल तयार ए, हो. नको, बस झालं. खूप दमलोय रे मी. आता ऊर फुटेपर्यंत पळणं नाही झेपत. चला, मृत्यूपर्यंत, जन्मापासून मृत्यूपर्यंत हे असेच फेरफटके घालायचे का? शर्यत करायची, टाइम सोबत शर्यत करायची. आपण थांबलो की आपल्या पुढे कोणतरी निघून जाईल. मग आपण शर्यतीतून बाहेर पडतोय अशी भीती वाटायला लागते. मग पुन्हा शर्यत. जीव गुदमरायला लागला रे या टाइम झोन मध्ये. असं वाटतंय ह्या वेळेसोबत शर्यत करता करता कुठेतरी राहून गेले. जीवनच जगणं राहून गेले. राहणारच, जगणं राहणारच. अरे तुम्हाला माहितीच नसतं की तुमची शर्यत कुणाशी आहे, तरीही तुम्ही पळत असतात मूर्खासारखे. अरे आयुष्यात नेहमी यशस्वी होण्यासाठी जगावं, जिंकण्यासाठी नाही. जिंकण्याचा आनंद कितीही परमोच्च असला ना, तरीही तो क्षणिक असतो. तुला आठवते ती सशा कासवाची गोष्ट? हो. कासवचं जिंकणं शक्य तरी होतं का त्याच्यात कधी? नाही. अरे तरीही तो जिंकतो, कारण त्या ठरलेल्या ठिकाणी वेळेवर पोचायचं असतं आणि तो पोचतोही. अरे हो रे, कधी लक्षातच नाही आलं माझ्या. वेळ कासवाच्या वेगाचा नव्हताच कधी. प्रश्न होता तो त्याच्या प्रवृत्तीचा. तू बरोबर बोलतोयस. अरे तुम्हा माणसांचा प्रॉब्लेम काय माहितीये? तुम्हाला माहितीच नसतं की तुमची स्पर्धा कुणाशी आहे आणि तुम्हाला काय हवं असतं किंवा तुम्हाला सगळंच हवं असतं. अरे
सतत अपडेट राहण्यासाठी जगभरचं वाचता, पण कधी 2 क्षण निवांत थांबून स्वतःला वाचले कधी? नाही रे. वाचा वाचा. अरे कुंडीत उमललेलं फूल, हसणारं तहानं मूल, पक्ष्यांचं गाणं, नदीचं वाहनं, पावसात भिजणं. अरे या छोट्या छोट्या गोष्टीत ना खूप मोठा आनंद लपलेला असतो. तो पाहणारा चष्मा सगळ्यांकडे असतो, तो फक्त डोळ्यावर चढवायला हवा. हो रे, बरोबर बोललास तू. आता मला जीवन मोडून करणारी शर्यत नकोय, तर आयुष्य सुरू करणारा प्रवास. वाह, ये हुई ना बात. काय? अरे तुला कसला आवाज ऐकू येतोय? नाही रे, अरे पण मला ऐकू येतोय. माझं डोकं दुखतंय खूप. अरे पण मला ऐकू येतो ना आवाज. जीव गुदमरतोय, डोकं दुख, काहीतरीच होतं, वेगळंच होतंय. अरे हा, त्या बाईच्या डिलिव्हरीची वेळ जवळ आली आणि तुझ्या नव्या जन्माचीही. आणि ह्या बाबतीत आम्हाला वेळ पाळावी लागते. हा डॉक्टर, माझी बायको. हो ठीक आहे. अभिनंदन, तुम्हाला मुलगा झालाय आणि तोही अगदी वेळेवर. धन्यवाद.